तर वळूयात पुण्यातल्या महत्त्वाच्या बातमीकडे। राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली आणि त्यातील 16 रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत। रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून 25,578 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलंय। राज्यातील एकूण रुग्णांपैकी 68 पुरुष आणि 33 महिला आहेत। तर जीबीएसच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे। पुणे ग्रामीणमध्ये 62 रुग्ण, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 19, तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत 14 रुग्ण आणि इतर जिल्ह्यातील 6 रुग्ण आहेत। दरम्यान सोलापूरमध्ये एका संशयित रुग्णाचा मृत्यूही झालाय। अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी रेवती हिंगवे हिच्याकडनं। रेवती, पुण्यातली संख्या जी आहे रुग्णसंख्या ती वाढती 101 वर पोहोचली, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, आपण जसं बघतोय की पुणे शहरातले गुइलेन बॅरे सिंड्रोम हा जो न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे त्याचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। खरं तर परवापर्यंत ती जी संख्या आहे ती 73 ते 74 याच्यावरतीच होती, पण अचानक गेल्या 24 तासांमध्ये 101 वरती ती जाऊन पोहोचलेली आहे। तब्बल 28 रुग्ण हे 24 तासात त्यांना हा गुइलेन बॅरे सिंड्रोम त्याचे लागवण झालेली आहे। खरं तर काल जेव्हा पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले या संदर्भात माहिती देत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की सिच्युएशन इज अंडर कंट्रोल, हे त्यांचं वाक्य होतं। परंतु आपण जसं बघतोय प्रज्ञा की दिवसेंदिवस या आजाराचे रुग्ण वाढत चाललेले आहेत आणि एका विशिष्ट परिसरातून म्हणजे पुणे शहरातल्या सिंहगड रोड परिसरातून जास्त करून रुग्ण आढळून येतात। खरं तर प्रश्न असा आहे, हा सगळ्यांनाच खरं तर प्रश्न आहे की हा आजार संसर्गजन्य नसूनही या आजाराचे रुग्ण एवढ्या प्रमाणात का आढळून येतात। खरं तर आता पुणे महानगरपालिकेने आवाहन केलं लोकांना की दूषित पाणी आणि दूषित अन्न म्हणजे किंवा बाहेरचं खाणं हे टाळलं पाहिजे आणि पाणी उकळून प्यायलं पाहिजे। आणि जसं काल पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सांगितलं की सिच्युएशन इज अंडर कंट्रोल, पण तरीही प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, कारण हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असूनही इतका झपाट्याने पसरतो। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर पुणेकरांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। सांगितलेल्या ज्या सूचना आहेत त्या सुद्धा पाळणं अत्यंत गरजेचं आहे।